तुम्ही जर मेकअप लवर असाल आणि तुम्हाला बाजारामध्ये आलेले नवीन वेगवेगळे मेकअपचे प्रॉडक्ट्स नक्की घ्यावेत की नाही घ्यावेत, पैसे वाया जातील का वर्थ इन्व्हेस्टमेंट आहे, हे या व्हिडिओमध्ये कळणार आहे. कारण असंख्य नवीन नवीन मेकअपचे सगळे प्रॉडक्ट्स आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे आणि हा व्हिडिओ अजिबात स्पॉन्सर्ड किंवा कोलॅबरेटेड नाही आणि असला तरी तुम्हाला माहिती मी प्रामाणिकपणे सांगत असते, प्रत्येक प्रॉडक्ट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नंबर 1, अंघोळीमध्ये मी लावलेला आहे हा फेस वॉश. थोडासा स्ट्रॉंगर फेस वॉश आहे, पण जेव्हा तुम्ही मेकअप करत असता तेव्हा तुमची त्वचा क्लीन होणं गरजेचं आहे. तुमची स्किन टाईप कोणतीही असू दे, माझ्या असं लक्षात आलंय की हा फेस वॉश सगळ्यांना सूट होतो. नंबर 2, अंघोळीनंतर बाहेर आल्या आल्या मी टॉवेलनं माझा चेहरा पुसला आणि त्यानंतर लगेच जर काही लावला असेल तर ते म्हणजे हा कमाल टोनर. हा हायड्रेटिंग टोनर आहे. जर तुम्ही मेकअप करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय आवश्यक आहे. त्याच्यावरती मी हा ट्युलिपचे 2 कॉटन पॅड्स घेतले आणि गरम गरम पाण्यानं आपल्याला अंघोळ करायची सवय असते. बाहेर आल्या आल्या 2 कॉटन पॅड्सवरती मी हे घेतले. क्युरल नावाचं, ऑफकोर्स मी याचं स्पेलिंग चुकवत असेल, ॲमेझॉनवरून मी हे घेतलंय. हायड्रेशनची पहिली स्टेप. नंबर 3, त्याच्यानंतर कोरियन पद्धतीनं मी वेट ड्रेसिंग नावाचा प्रकार केलाय. वेट ड्रेसिंग म्हणजे काय, आपल्या मॉइश्चरायझरवरती एखादं हायड्रेटिंग लगेचच मास्क लावणं आणि त्याला बँडेज सारखं छान हायड्रेशन कव्हर करून टाकणं. आणि त्यासाठी माझा सध्याचा सगळ्यात आवडीचं मॉइश्चरायझर एम्ब्रिओलिसेचं सेन्सिटिव्ह स्किनसाठीचं पण आता सेपरेट येतं. एवढ्या उकाड्यात, उन्हाळ्यात आणि ह्युमिडिटीमध्ये सुद्धा जर तुमची त्वचा ॲक्ने प्रोन असेल, ऑइली असेल, पण तरी सेन्सिटिव्ह असते बऱ्याचदा, सगळ्या सेन्सिटिव्ह त्वचेसाठी बेस्ट आहे. त्याच मॉइश्चरायझरवरती मी लगेच हे सेंटेलाचे, तुम्ही अजूनही माझा उन्हाळ्याचा आवडीचे छान छान प्रॉडक्ट्स हा व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक मी डोक्यावरती लगेचच देते. त्याच्यामध्ये सुद्धा मी हे मास्क सांगितलेलं कामिंग सूदिंग मास्क आहे. जर तुम्ही मेकअप करत असाल तर पोर्स आपले लगेचच अंघोळीनंतर तापलेले असतात आणि त्या सगळ्या वाफेनं अंघोळीतल्या एक्सपांड झालेले असतात आणि त्याच्याचवरती आपण मेकअप लावायला जातो आणि त्याच्यामुळे आपल्या मेकअपला, फाउंडेशनला घाम यायला लागतो, तेल सुटायला लागतं. ते कंट्रोल व्हावं आणि हायड्रेशनवाला अप्रतिम पर्याय म्हणजे सेंटेलाचे कामिंग पॅड्स जे मी आता लावलेले आहेत. 3 जरी लावले तरी काम होतं. नंबर 5, माझे ओठ बऱ्यापैकी छान करडे वगैरे आहेत, पण मला उठल्या उठल्या थोडंसं हायड्रेटिंग लिप टिंट घरामध्ये लावण्याची सवय आहे आणि ते आत्ता माझं सध्याचं आवडीचं कलर राहतोय पण तरी हायड्रेशन आहे ते म्हणजे रॉम अँड एंडीचं डेट ओपन नावाचं अतिशय नारंगी पीची कलरचं, जे बऱ्यापैकी गव्हाळ, गोऱ्या सगळ्या रंगांवरती छान जाऊ शकतं. एक्सेप्ट तुम्ही खूपच जास्त डार्क टोनचे असाल तर तुम्हाला हे खूप ब्राईट होऊ शकतं. नंबर 6, लिप मास्क लावलेला आहे आणि तो आहे द फेस शॉपचा अप्रतिम हायड्रेटिंग लिप मास्क आहे. तो लावायचा आहे कारण की मेकअप होईपर्यंत आपले ओठ ड्राय होऊ नयेत यासाठी मस्त लिप मास्क म्हणून त्याला लावायचंय. रात्रीचं झोपताना पण मी हे लावते, जबरदस्त आहे. नंबर 7, इतकी छान तुकतुकीत हायड्रेटिंग त्वचा झाल्यानंतर तुम्ही डायरेक्ट फाउंडेशनकडे सुद्धा वळू शकता. आणि आता तुमच्या लक्षात आलं असेल, इतकं छान स्किन प्रिपरेशन केल्यानंतर तुम्ही वाटेल ते स्वस्त चांगलं पण अगदी रस्त्यावरचं नाही, अफोर्डेबल फाउंडेशन तुम्ही लावू शकता कारण तुमची त्वचा आता मेकअप त्याच्यावरती सेट होण्यासाठी तयार झालेली आहे. सध्याचं माझं प्रचंड आवडीचं एक प्रायमर आहे ते म्हणजे मिल्क मेकअपचं हायड्रो. हे इतकं व्हायरल झालेलं प्रॉडक्ट आहे. जगात एकही प्रायमर मला आवडत नाही. त्याचं कारण असं, मला प्रचंड चिडचिड होते. कित्येक फाउंडेशन्स, कित्येक प्रायमरच्या वरती अजिबात बसत नाहीत. याच्यामध्ये सिलिकॉन आहे, मग तुमचं ते वॉटर बेस्ड नवे फाउंडेशन किंवा वॉटर बेस्ड फाउंडेशन आहे, पण आता तुम्ही क्रीमी हायड्रेटिंग प्रायमर लावलंय, मग ते त्याच्याबरोबर जात नाही, मग ते सरकायला लागतं. विचित्र प्रॉब्लेम्स मला फेस करावं लागतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी सरळ मॉइश्चरायझर लावेल, त्याच्यावरती एखादं दुसरं छान हायड्रेटिंग मास्क वगैरे लावेल आणि सरळ मेकअपला बसेल. अंटिल मला हे प्रायमर मिळालं. मला प्रचंड हे प्रायमर आवडलेलं आहे. तुम्ही जगातलं कुठलंही फाउंडेशन या प्रायमरवरती लावू शकता असा दावा इंटरनेट करतं. आता मला वाटायला लागलं हे खरे. साधारण 1 वीक झालं मी हे वापरते. मुद्दाम ट्रॅव्हल साईज विकत घ्या. 2 पंपमध्ये सगळं होतं. अतिशय ग्रिपिंग प्रायमर आहे, त्याचं नावच ते आहे. त्याच्यामुळे याच्यावरती कोणतंही फाउंडेशन चिकट मस्त बसणार आहे, तरी हायड्रेशन मिळणार आहे, लॉंग लास्टिंग राहणार आहे. नंबर 8, माझ्याकडे नार, शॉर्लेट टिल्बरी, तुम्ही नाव घ्या, ते मॅक्सिमम सगळे, इव्हन शिनेल, तरी सुद्धा स्विस ब्युटीचं फाउंडेशन मला झालं ते इक्वली भारी आहे. शॉर्लेट टिल्बरी आणि नार्सच्या, आणि त्याच्यातली माझी शेड आहे कॅरेमल बेज 05. फक्त 2 पंप्स घेतले तरी चालणार आहे. आणि नंबर 9 ते म्हणजे ब्युटी ब्लेंडर. हा ॲक्च्युली ओरिजिनल ब्युटी ब्लेंडर आहे. याच्या कंपनीचं नावच ब्युटी ब्लेंडर आहे. सेफोरामध्ये पण हे मिळतं. आय थिंक ॲमेझॉनवर मिळत असेल तर तरी मी त्याची लिंक देईन.
भयानक महाग आहे. 2-2.5 हजार रुपयाचा हा फक्त स्पंज आहे. आणि मला झालं की इतकं काय आहे हे, पण तरी मला हे ट्राय करायचं होतं. मी ट्राय केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की यांनी स्टार्टिंग केली आहे, सुरुवात केलेली आहे हे असं काहीतरी स्पंज बनवायला, आणि त्यांना हे जमलेलं आहे, त्यांना हे कळलेलं आहे. तुम्ही अतिशय रेग्युलरली मेकअप करत असाल तर हा ब्युटी ब्लेंडर घेणं इट्स अ गुड इन्व्हेस्टमेंट, पण पाहिजेच असं मी अजिबात म्हणणार नाही. दुसरा पर्याय म्हणजे माझं नाव चुकत असेल, प्लॉश, इथे त्याचं नाव आणि तो ब्युटी ब्लेंडर दाखवते, नायकावरती मिळतो, सुरेख ब्लेंडर आहे, याला फाईट मारेल. पुढे जाण्याच्या आधी मला असं सांगायचं आहे की इतकं अफोर्डेबल फाउंडेशन इतकं राईट स्किन टोनला मॅच होतंय मला, हे मला प्रचंड आवडलेलं आहे. नंबर 10, कलर करेक्टर. माझा सगळ्यात आवडीचा कलर करेक्टर हुडा ब्युटीचा लिक्विड कलर करेक्टर. त्याच्यातली माझी आवडीची शेड आहे मँगो. आता मुळात आपल्याला डोळ्यांच्या खालचं काळं घालवायचं तर आहे, त्याच्यामुळे आपल्याला नारंगी रंगाचा कलर करेक्टर पाहिजे, पण तोच जर थिक कन्सिस्टन्सीचा लावल्यानंतर तो अजिबात जात नाहीये, तर त्याने जास्त क्रिजेस आणि रिंकल्स येणार आहेत. म्हणून माझ्या लक्षात आलं की मी लवकरात लवकर क्रीम किंवा पेन्सिल ड्राय कलर करेक्टरपेक्षा अशा ह्या पातळ लिक्विड कन्सिस्टन्सीच्या कलर करेक्टरकडे जायला पाहिजे. नंबर 11 हा सेफोराचा खास कन्सिलरसाठीचा ब्रश आहे, जो माझा सगळ्यात फेवरेट आहे. तो अतिशय परफेक्ट तिरका आहे, पण तरी सुद्धा त्याची डेन्सिटी छान आहे, आणि तुम्हाला कुठचाही नारंगी रंगाचा तुमच्या आवडीचा कलर करेक्टर लावण्यासाठी परफेक्ट आहे. नंबर 12 माझा सध्याचा सगळ्यात आवडीचा कन्सिलर, तो म्हणजे नार्सचा लिक्विड कन्सिलर, आणि त्याच्यातली माझी शेड आहे कॅरेमेल. हे शेडचा अंडरटोन हा अतिशय पिवळा आहे, जो माझा गोल्डन अंडरटोन आहे. त्याच्यामुळे मला एक्झॅक्ट माझ्या रंगाचा असा कन्सिलर पाहिजे होता. म्हणजे जर कधी मी कलर करेक्टर नाही वापरला आणि फक्त तो लावला तर सुद्धा जो एक्स्ट्रीम नॅचरल लुक मला जो पाहिजे आहे तो मला हा नार्सचा कन्सिलर देतो. त्याचं कव्हरेज छान आहे आणि तरीही क्रीजेस रिंकल्स येत नाहीत. नंबर 13 तुमचे पण डोळे असे थोडेसे गालामध्ये दबले गेलेले असतील तर तुम्हाला हा प्रकार अतिशय छान सूट होईल. शार्लेट टिल्बरीचा 9 नंबरचा टॅन असा हा लाईट तयार करणारा म्हणजे कन्सिलर जो हायलायटर सारखा काम करतो. डोळ्यांच्या खालचा हायलायटर वाळतोय तोपर्यंत इतक्यात सेटिंग पावडरनं सेट न करता कॉन्टोरिंग करायचं आहे. बाजारामध्ये एकतर लाल्या कॉन्टोरिंग्स येतात, म्हणजे ते इतके रेडिश टोनचे असतात की ते ब्रॉन्झर सारखं काम करतात, आणि मला एकदम ग्रे प्रॉपर ऑथेंटिक कॉन्टोर सुद्धा आवडत नाही. तर मला हलकं नॅचरल ऑलमोस्ट सेलिब्रिटीज तुम्ही बघता की कॉन्टोरिंग आहे पण कॉन्टोरिंग दिसत नाही, थोडासा कधीतरी ब्लश दिसतो, इतकं ते नॅचरल ब्लेंडिंग केलेलं असतं. आणि त्यासाठी मला मिळालेला आहे फेंटी ब्युटीचा, ज्याच्यातला माझी शेड आहे मॉका. प्रो आर्टेचा AK39 नावाचा ब्रश आहे. मोठा मुद्दाम घेतलाय कारण मोठ्या गावाची नावं पाहिजेत आपल्याला, म्हणजे काय अजिबात खाणाखुणा बॉर्डर्स दिसल्या नाही पाहिजेत, आणि तो असा बसतो. तुम्ही बघाल ऑलमोस्ट ब्रॉन्झर कम कॉन्टोर असं ते काम करतं. फ्लॅट पण तरी त्याची डेन्सिटी आहे, तो आत जात नाहीये, खूप फ्लफी नाहीये. माझ्या ना लक्षात आलंय की क्रीम ब्लश किंवा लिक्विड ब्लश हे पावडर ब्लश पेक्षा जास्त चांगले काम करतात जेव्हा तुम्हाला डुई किंवा नॅचरल फिनिश आवडतो तेव्हा. नंबर 15 पावडर असलेला ब्लश आत्ताचा माझ्या आवडीचा, तो म्हणजे के ब्युटीचा. अप्रतिम, ह्याचा पे ऑफ किती छान आहे, पिगमेंटेशन किती हाय. शेडचं नाव आहे आय थिंक टिकल्ड पिंक. नंबर 16 सेटिंग पावडर. मी असंख्य वेगवेगळ्या सेटिंग पावडर्स वापरलेल्या आहेत, पण हे सध्याचं माझं अतिशय फेवरेट आहे, आणि आता मला त्याची काय एवढी हवा आहे ते कळलेलं आहे. इतकी सुपर फाईन, मी मेकअप फॉरएव्हरच्या मेकअप HD त्याला तोड देईल अशा पद्धतीची पावडर म्हणजे ही हुडा ब्युटीची बनाना ब्रेड सेटिंग पावडर, जी मी हातावरती घेतलेली आहे. नंबर 17 मी वापरत आहे. ॲमेझॉनवरती हा मिळतो, अतिशय स्वस्त आणि मस्त. तो घ्यायचा, अतिशय ब्रँडेड घेऊन पैसे घालवायचे नाहीत. ग्रॅन्युअल्स इतके बारीक आहेत, इतकी स्मूथ पावडर आहे ना. आयब्रोज मधला घाम डॅप करायचा आहे. याला म्हणतात खरी सेटिंग पावडर. ब्लर इफेक्ट तरी स्मूथ आणि तरीही एक्झॅक्ट माझ्या रंगाची मिळालेली आहे. नंबर 18 हायलायटर. रेअर ब्युटीचा हायलायटर मला भयानक आवडतं लिक्विड, त्याची लिंक मी देते. मॅटचा जबरदस्त आहे आणि तो जो वेट लुक देतो तो हा हायलायटर. न्यूड स्टिक्सचा बबली बेब नावाचा हा हायलायटर आहे. एका बाजूला मस्त त्याला ब्रश पण आहे, आणि आता तो छान मागच्या ब्रशनंही करू शकता, बोटानंही तुम्ही करू शकता. नॅचरल डुई फिनिश देतो. हायलायटर हा आपल्या रंगाचा असावा लागतो, त्याचा वेगळा शेड असायला नाही पाहिजे. जेव्हा तुम्ही वळता किंवा जेव्हा लाईट हिट होते बरोबर त्या हाडावरती, तेव्हा तो हायलायटर दिसला पाहिजे. याची शेड मी तुम्हाला दाखवते. ऑलमोस्ट ब्रॉन्झी शेड आहे की नाही,
ऑलमोस्ट ब्रॉन्झी अशी शेड आहे ती, किती डार्क शेड आहे. या रंगाचा आपल्याला सूट होतो हायलायटर. अजिबात लाईट कलरचे हायलायटर घ्यायला जायचं नाही. नंबर 19 ब्रॉन्झिंग पावडर. आता तुम्ही म्हणाल की ऑलमोस्ट ब्रॉन्झर सारखा वाटणारा कॉन्टोरिंग स्टिक लावल्यानंतर परत ते पण सेट करायचं का? हो, कारण की त्यानं तो आपला मेकअप लॉंग लास्टिंग होतो. खरा नॅचरल जो फेस असतो आपला अनइवन असतो, बरोबर, तर ते तयार करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी मला हुलाचा ब्रॉन्झर, ही काय पावडर आहे, ही किती स्मूथ आहे, त्याचा ब्रश पण उत्तम आहे. ती जस्ट घ्यायची, फार काम करायचं नाही आपल्याला, अतिशय कमी घ्यायची आहे. स्मूथ पावडर आहे आणि जस्ट जिथे आपलं कॉन्टोरिंग आहे त्या कॉन्टोरिंगवरती थोडासा, दॅट्स इट. त्याच्यानंतर इथे जर तुमचं छान मोठं कपाळ असेल किंवा तुम्ही टॅन होत असाल, इथे डबल चिन घालवायचं असेल तर हलकं, कारण आपल्याला नॅचरल ठेवायचं नाही तर कटिंग खूप शार्प दिसतं. नंबर 20 मला ब्राऊन काजळ. हा प्रकार इतका भयानक आवडतो कारण की त्याचं आपल्याला ब्राऊन आयलायनर पण करता येतं, जे ना फार हार्श नसतं. एकदम तुम्ही काळ्या रंगाचं आयलायनर लावताना दॅट्स ह्यूज कमिटमेंट. मग तुम्ही तो एकदम विंटेज, रेट्रो किंवा प्रॉपर ऑथेंटिक ट्रेडिशनल लुक तुम्हाला तयार करायचा असेल तर ऑफकोर्स काळ्या रंगाचं आयलायनर जबरदस्तच दिसतं. हुडा ब्युटीची व्हेरी ब्राऊन नावाची शेड आहे. क्रीमी कोल नावाची पेन्सिल येते. तुम्ही आयलायनर, अप्पर लायनर म्हणजे डोळ्यांच्या पापण्यांच्या वरती, त्याच्यानंतर जिथे आपण काजळ लावतो अंडरलाईनला, वॉटर लाईनला, तिथे, त्याच्या खाली, सगळीकडे तुम्ही लावू शकता. माझे डोळे सेन्सिटिव्ह आहेत तरी सुद्धा ही जबरदस्त पेन्सिल आहे. इतकी क्रीमी आहे, त्याच्या नावातच, प्रॉडक्टचं नावच क्रीमी आहे, याच्यावरून लक्षात घ्या. नंबर 21 आणि ते म्हणजे हा पॅक चा जोविता नावाचे क्रिएटर आहे, तिच्या बरोबरचा अप्रतिम छान वेगवेगळे ब्रशेस, पॅकचे ब्रशेस मला जबरदस्त आवडतात. सेफोराचे ब्रशेस सुंदर आहेत. अजिबात महागड्या ब्रशेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही. अँग्युलर ब्रश आहे आणि पातळे बारीक ब्रशेस. आपण वाकडे तिकडे लावलेली छान चॉकलेटी रंगाची ब्राऊन कलरची काजळ पेन्सिल आहे ना लायनर म्हणून, ती आपल्याला फक्त थोडी जरा बरी करायची. तुम्हाला काहींना बाहेर विंग ओढायला आवडते, त्याला सुद्धा हा ब्रश परफेक्ट आहे. नंबर 22 एक पॅलेट आहे. मला मान्य आहे, मी आयशॅडो पॅलेट घ्या असं कधीच म्हणत नाही, पण एक आयशॅडो पॅलेट आहे. जर तुम्हाला खूप छान फुल फेस मेकअप करण्याची सवय आहे, म्हणजे तुम्ही त्याचे पैसे वसूल करणार आहात, तरच हे पॅलेट घ्या. ऑफकोर्स हुडा ब्युटीचं पॅलेट आहे, नॉटी न्यूड नावाचं. याच्यामध्ये अतिशय सुरेख न्यूड टोन्स, न्यूड कलर्स पण आहेत आणि तरीही अप्रतिम ब्राऊन्स आहेत, शिमर आहेत, क्रीमी शेड सुद्धा आहेत. फक्त जे माझं ब्राऊन आयलायनर आहे त्याच्यावरती ठेवली पावडर, लिटरली ठेवायचे, ठेवत 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 ती लाईन आयलायनरची कम्प्लीट करायची. नंबर 23 जगातलं भारी जर मस्कारा काय असेल असं मला वाटतं, कारण मी असंख्य, आय शो यू, हे सगळे चांगले, डू नॉट गेट मी रॉंग, हे सगळे फेंटी ब्युटीचं सुरेख मस्कारात मी सगळे लावते. माझा इश्यू काय होतो सांगते. ज्यांचे गाल वरती असतात किंवा डोळे वॉटरी असतात, डोळे सेन्सिटिव्ह असतात किंवा पाणीदार डोळे असतात, त्यांच्या सगळ्यांचा मस्कारा खाली येतो, त्याच्यात मी आहे. पण तुम्ही जर तुमचे डोळे इतके पाणीदार नाही, तुम्हाला हा इश्यू येत नसेल, तर तुम्हाला कुठचेही याच्यापैकी छान हे सगळे प्रॉडक्ट, सगळे मस्कारा जबरदस्त आहेत जे मी आता दाखवलेले. मला खणखणीत वॉटरप्रूफ मस्कारा आवडतो आणि लॉरियल इतका सुरेख मस्कारा. आणि हा आय डोंट नो, सॉरी, हा मिळतो की नाही अजून, सुपरस्टार फॉल्स लॅश नावाचा 1 आणि 2 बाजू आहेत ह्याला. जबरदस्त मस्कारा आहे. एका बाजूला हा मस्काराला प्रायमर सारखा व्हाईट लॅशेस होतात, पांढऱ्या प्राईम केल्यासारखं. त्याच्यामुळे जर तुमच्याकडे लॅश कर्लर नसेल तर लॅश कर्लरचं पण सांगून टाकते, जर तुम्हाला पाहिजे असेल तर. दॅट विल बी नंबर 24 आणि तो म्हणजे कलर बारचा जबरदस्त आहे. पांढऱ्या रंगाचा मस्कारा प्रायमर म्हणून तो सेट होतो आणि त्याच्या खालचा दुसरा जो बाजूचा आहे तो वॉटरप्रूफ ब्लॅक जेट मस्कारा म्हणून तुम्ही वापरू शकता, ज्याच्यामुळे ते हेवी लॅशचा, ऑलमोस्ट फेक आयलॅशेसचा इफेक्ट येतो, कारण माझे डोळे टकलू आहेत. नंबर 25 आयब्रोज. जेव्हा मला घाई असते, जेव्हा मी फुल फेस मेकअप करत नाही, तेव्हा मला सगळ्यात जास्त आवडणारं प्रॉडक्ट म्हणजे मॅकचं आयब्रो जेल. जबरदस्त आहे. पण आता मला तुमच्याबरोबर एक प्रॉडक्ट शेअर करायचं आहे. ज्यांना मेकअप आवडतो आणि ज्यांना प्रॉपर बुशी छान हेवी आयब्रोज आवडतात आणि आयब्रोज मात्र ऑलमोस्ट टकलू आहेत, त्यांच्यासाठीचे पावडर आयब्रोज, छानसं छोटंसं किट, 6 नंबरचं बेनिफिट ब्राउ झिंग्स नावाचं. जबरदस्त जेल पण येतं, पावडर पण येतं, एक ब्रश पण येतो अँग्युलर, जो आपल्याला वेगळा घेण्याची अजिबात गरज नाही. बट आय विश की त्याच्याला स्पूली पण आली असते. तो खास मी इथे दाखवते. तो आयब्रोजसाठीचा परफेक्ट ब्रश असतो. आय विश बेनिफिट जर ऐकत असेल तर त्यांनी दुसऱ्या एंडला
स्पुली ब्रश दिला तर काम होईल. तर पावडर न मोठ्या गावाची नावं घेता येतात. दिसतंय, पटकन काम होतं, फास्ट. स्पेशली तुमचा पूर्ण फेस मेकअप ऑलरेडी झाला असेल तर, आणि तुम्हाला एकदम हेवी बुशी छान आयब्रोज आवडत असतील तर. नंबर 26 लिप लायनर. मला दरवेळी लोक असं विचारतात, तू काहीतरी ओठांचं केलंय का? आणि मला इतकी गंमत वाटते. काहीही मी केलेलं नाही. मला माझे लिप्स ॲक्च्युली खूप आवडतात. लहानपणापासून खूप मोठेच्या मोठे. मला थोडं ओव्हरलायनिंग करायला आवडतं. येस, मी लिप लायनरमध्ये त्याला टेक्निक आहे. अतिशय त्वचेच्या ओठांच्या जवळ जाणारा नॅचरल पिंकिश मोव किंवा मस्त ब्राऊन, खडखडीत ब्राऊन, थोडासा कमी डार्क, लाइटर ब्राऊन असा पण तुम्ही घेऊ शकता. इथे मी घेतलंय शार्लेट टिल्बरीची पिलो टॉक मीडियम 2 नावाची लिप लायनर. नंबर 27 खूप आवडीची लिपस्टिक. असंख्य वेळा मला सतत विचारलं जातं या लिपस्टिक बद्दल. ती म्हणजे ऑफकोर्स मॅकची ऑल फायर्ड अप. परफेक्ट राणी रंगाची लिपस्टिक आहे ही. आज मी कूल टोनचे कपडे घातले. जेव्हा जेव्हा मी सिल्वर दागिने घालते मोत्याचे, तेव्हा तेव्हा मला पिंक म्हणजे ब्राईटनेस वाढवायला खूप आवडतो ओठांमधला, आणि त्याच्यासाठीची ही लिपस्टिक आहे. त्याच्या आधी नंबर 28 मेकअप फॉरएव्हरची ही लिपस्टिक आहे. रोग आर्टिस्टची 192 नंबरची टॉफी ॲट ऑल आवर्स नावाची शेड आहे. लिक्विड लिपस्टिक आहे. परफेक्ट वॉर्म न्यूड ब्राऊन. ही मॅट फिनिश सुद्धा जबरदस्त दिसते लिपस्टिक. मला इतक्या कमेंट्स येतात ना, बाई मुद्द्यावर या च्या मॅक्सिमम एपिसोड्समध्ये तुम्ही जे मला विचारता, उर्मिला कोणती लिपस्टिक लावली, तर ती ही. नंबर 29 म्हणजे हुडा ब्युटीचा हा लिप ग्लॉस. याची शेड आहे, ओके, न्यूड घेतला तरी चालणार आहे कारण लिपस्टिक जबरदस्त आहे, पण ही पण शेड खूप छान आहे, ज्याचं नाव आहे फॉक्सी. असे प्लम्पी लिप लायनर सारखे तुम्ही जे मला म्हणता ना काही ओठांना केलंय का, ते हे असं लायनिंग केल्यानं लिप लायनर वापरला परफेक्ट ओठांची कुठची पण जी लिपस्टिक आहे ती तुम्ही लावू शकता. आणि त्याच्यावरती असा सुरेख हायड्रेटिंग ग्लॉस. हा जो ग्लॉस आहे ना त्याच्यामुळे ते इतके असे चमकायला लागतात, ऑलमोस्ट असे बाहेर येतात, फिलर सारखा इफेक्ट यानं येतो आणि यानं जबरदस्त हायड्रेशन होतं. आता मी हे पुसून टाकणार आहे आणि आता ही लिपस्टिक लावून दाखवते. तुम्हाला लगेच कळेल की कूल टोन्सवरती एकदम असा पॉपिंग ब्राईटनेस लगेचच त्याच्यामध्ये ॲड होतं. प्रिटी ब्युटिफुल ब्राईट पिंक, आणि तो असा रंग ॲड करतो. आणि हे असं आज असं पुलका डॉट्स, ब्लू कलर, शेंडी, जेव्हा जेव्हा मला असा तो जो कूल टोन आहे किंवा खूप छान कॅज्युअल फ्रेंडली अशी ती वाईब तयार करायची असते क्यूट, तेव्हा तेव्हा ही लिपस्टिक माझ्याबरोबर उपयोगाला येते. याच्यावरती सेम थोडासा तुम्ही ग्लॉससुद्धा लावू शकता. आणि नंबर 30 सेटिंग स्प्रे. आता गंमत असे नाही तर सेटिंग स्प्रे आणि फिक्सिंग स्प्रे याच्यातला काय फरक आहे याचा मी वेगळा व्हिडिओ केलेला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेटिंग स्प्रे हा मुळात त्याच्या नावात आहे सेटिंग, पण तो खऱ्या अर्थानं सेटिंग करत नाही, तो एकेका लेअरचं सेटिंग करत जातो. म्हणजे सेटिंग स्प्रे प्रत्येक प्रॉडक्टच्या मध्ये मध्ये तुम्ही वापरू शकता. वेगळी पावडर, केकी, ड्राय असा तो मेकअप दिसत नाही. हायड्रेशन देतं. हायड्रेशन दिल्यामुळे तुमचा मेकअप जास्तीत जास्त लॉंगर काळासाठी टिकतो. शार्लेट टिल्बरीचा अप्रतिम आहे सेटिंग स्प्रे. आणि अर्बन डिकेचा ऑल नाईटर हा नायकावरती मिळतो, छोट्यानं तुम्ही ट्राय करू शकता. जबरदस्त सेटिंग स्प्रे आहे. हा छान सेट करतो. तुम्हाला मेकअप ॲक्च्युली वॉटरप्रूफ सेट प्रूफ करायचा असेल, हा मेकअप काढण्यासाठी ब्रह्मदेवाला खाली उतरावं लागेल, त्याला म्हणतात फिक्सिंग स्प्रे. आणि तो मी इथे दाखवते. वेगवेगळे जे पॉप स्टार्स तुम्हाला दिसतात ते रात्रभर वेगवेगळ्या कॉन्सर्टमध्ये दनादन नाचत असतात. ते त्यांच्या आंघोळ करतात घामामध्ये, ते तरी सुद्धा त्यांचा मेकअप एवढासा सुद्धा हालत नाही. त्याला फिक्सिंग स्प्रे म्हणतात. तुम्ही हा दुर्दैवानं परदेशात तुम्ही गेलात, एअरपोर्ट्सला वगैरे कोणीतरी तिकडून येणार आहे तेव्हा तुम्ही तो घेऊ शकता. पण इतका हेवी ड्युटी खतरनाक ॲक्च्युअल जेन्युअन फिक्सिंग स्प्रे आपल्या भारतात फारसा मिळत नाही. नावं फिक्स प्लस वगैरे मॅकची आहेत त्यामुळे आपल्याला वाटतं तो फिक्सिंग स्प्रे आहे का, पण नाही, दॅट इज अ सेटिंग स्प्रे विच गिव्स हायड्रेशन, थोडं लॉंग लास्टिंग पण करतं. मस्त मेकअप सेट झालेला आहे. पावडर, क्रीम, लिक्विड, फाउंडेशन्स सगळ्याचं असं लग्न होणार आहे. अशा पद्धतीनं छान वेगवेगळे प्रॉडक्ट्स मी वापरते आणि दर आठवड्याला मंगळवारी आणि शुक्रवारी तुमच्यासमोर शूटिंग करण्यासाठी बसते. तो जो मेकअप असतो, ते जे डिटेल्स असतात ते हे आज तुम्हाला दिसलेले आहेत. फक्त 30च नव्हे, अजून असंख्य वेगवेगळे मेकअपचे प्रॉडक्ट्स आहेत जे ॲक्च्युली वर्थ इन्व्हेस्टमेंट आहेत. आणि ते पण वेगवेगळे लुक्स मेकअपचे तयार करताना मला त्यांची मदत होते तेव्हा मी वापरत असते. तेही मला तुमच्याबरोबर शेअर करायला आवडेल. वेगवेगळ्या वस्तू ज्या मला असं वाटतं की वर्थ इन्व्हेस्टिंग आहेत किंवा तुमच्याकडे असायलाच पाहिजेत असं तुम्हाला वाटत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल थँक्यू. जाण्याच्या आधी अजून एक मेकअप प्रॉडक्ट, जसं तीळ आहे ते मला लॉक करायला आवडतं.
म्हणजे घासून काढावं लागतं, इतका भारी आयलायनर ब्लॅक अर्बन डिकेचा 0 नावाचा. याला अप्रतिम इथे पकडण्यासाठी ग्रिप म्हणून जबरदस्त आहे. आयलायनर जर जमत नसेल, हा आयलायनर तुमच्याकडे असायलाच पाहिजे. उर्मिलाचा छोटासा तीळ. बाय. आय लव्ह यू.